पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। चला तर पाहूया महाराष्ट्रातील 3 मोठ्या बातम्या। मालपूर आणि परिसरात सध्या गॅस हंडी मिळवण्यासाठी नागरिकांची प्रचंड धावपळ सुरू आहे। इंडियन गॅस धारकांकडून ग्राहकांची अक्षरशः परीक्षा घेतली जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून होतोय। सहसंपादक प्रभाकर अडगळे, सिंदखेडा तालुक्यातील मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 1 मार्च 2026 पासून अनेक ग्राहकांनी गॅस बुकिंग केलाय। मात्र आज तागायत गॅसचं वाटप झालेलं नाही। उलट काही ठिकाणी जास्तीची रक्कम घेऊन किंवा ओळखीच्या दरावर गॅस दिला जात असल्याचा गंभीर आरोप नागरिक करतायत। 23 एप्रिल रोजी गॅस हंडी येणार असल्याची बातमी गावात पसरताच मालपूर बस स्टँड परिसरात मोठी गर्दी झाली। रखरखत्या उन्हात महिला, ज्येष्ठ नागरिक तासनतास रांगेत उभे होते। मात्र गॅस गाडी वेळेवर आलीच नाही आणि संबंधित वितरकांचा फोनही बंद असल्याने नागरिकांचा संताप मनावर झाला। दरम्यान सिल्लोड एक्सप्रेसचे प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे यांनी संपर्क साधला असता गॅस वितरक विजय गीते यांनी सांगितले की आज गोडाऊनलाच माल आलेला नाही, त्यामुळे आज मालपूरला गॅस येणार नाही। यामुळे नागरिक अधिकच संतप्त झाले असून उद्याचा नंबर सांगून वारंवार फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। अनेक ग्राहक गॅस कार्डवर नंबर लिहून दिला असतानाही गॅस न मिळाल्याने हताश झाले। दुसरीकडे दोंडाईचा येथील गॅस कार्यालयात केवायसी साठी देखील लांबच लांब रांगा लागल्याचं दिसतंय, त्यामुळे नागरिकांना दुहेरी त्रास सहन करावा लागतोय। आता प्रश्न असा उपस्थित होते की मालपूर परिसरातील हा गॅस संकटाचा वणवा नेमका कधी संपणार आणि सामान्य नागरिकांना दिलासा कधी मिळणार, या संपूर्ण प्रकरणावर प्रशासनानं तातडीने लक्ष वेधणं गरजेचं आहे। हा तुमले आडे त्याशी दिलं होतं का आज? हा ते हिजोबाने 6 वाजता बोलायला होता आणलं कवय काल दिन फोन करा होता ते आज 6 वाजता या ना सकाळी 6 वाजता या ना मग आता त्यांचा आम्ही कॉल केला, ते म्हणताय की आज गाडी भरलेली नाही। आपल्या आज पांडी पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणे नाही बी तरी ते तरी घ्या आता उजीशी आडे मी चक्कर ही राहणार माले। हा नोंदी काय करी होती आपण शांत बोला ताई। आमल्या आज अंडी पाहिजे म्हणजे पाहिजे आणि चक्कर जर उन्हात पडणार ते त्यासारखी असोय। गोडाऊनवर तर मला अंडी भेटते, मला त्याशी काय सांगत 30 तारीखपर्यंत दिसू, त्यानंतर मी ते भाऊ ते मिळाले। तुमचं नाव काय दादा? पांडुरंगराम भाऊ कोडी। अच्छा, मालपूर ना? मालपूर। म्हणजे तुम्ही गोडाऊनला गेले होते का? हा, त्याची फळा ऑर्डर केलेली होतं। सिंदखेडा तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे। भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते आणि माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश नाना चौधरी यांनी आपल्या सहकार्यांसह शिवसेना शिंदे गटमध्ये अधिकृत प्रवेश केलाय। शिंदखेडा प्रतिनिधी शोभा पाटील। विशेष म्हणजे हा प्रवेश थेट उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते पार पडला, त्यामुळे या घडामोडीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालंय। प्रकाश चौधरी यांच्यासोबत माजी सैनिक भूषण पवार, ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र पाटील, मुरलीधर माळी, देवाराम चौधरी, गुलजार सिंह गिरासे, राजेंद्र बडगुजर, जितेंद्र सूर्यवंशी, चंद्रकांत चौधरी, सचिन चौधरी आणि सागर बडगुजर यांचाही शिंदे गटात समावेश झाला। यावेळी बोलताना प्रकाश चौधरी यांनी सांगितले की समाजासाठी अधिक प्रभावी काम करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतला असून जनतेच्या प्रश्नांवर ठोसपणे काम करून विकासाला गती देण्याचा प्रयत्न राहील। दरम्यान धुळे येथील माजी महापौर भगवान बापू करंकाळ यांनीही शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला। या प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्हाध्यक्ष मनोजदादा मोरे आणि शहर अध्यक्ष सोनू वाघ यांचं मार्गदर्शन लाभले। या घडामोडींमुळे सिंदखेडा तालुक्यातील राजकीय वातावरण तापलं असून आगामी निवडणुकांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पाहत रहा सिल्लोड एक्सप्रेस न्यूज, जनतेचा आवाज, सत्याची साथ। चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय आणि मग झालेल्या लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद या सर्व निवडणुकांमध्ये आपला शिवसेना पक्ष राज्यात दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरला। सिंदखेडा तालुक्यातील सर्वच मंडळी, राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील सुद्धा काही मंडळी, या पत्रकार मंडळी या आजच्या सोहळ्यामध्ये
सामील झालेलो आहोत आणि प्रवेश सोहळा या ठिकाणी झालेला आहे. आमच्या सिंदखेडा तालुका सुद्धा आम्ही या ठिकाणी शिवसेनेमध्ये विलीन केलेला आहे आणि आम्ही यापुढे बापूजींसोबत आणि शिवसेनेसोबत आमचे धुळे जिल्ह्याचे मनोजजी मोरे हे सुद्धा आमच्या सोबत आहेत. हे सगळेजण मिळून आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये शिवसेनेची फार मोठ्या प्रमाणावर बोट बांधणार आहोत. यापुढे शिवसेना जिंदाबाद. नमस्कार. सत्यासाठी लढणारी आवाज सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी 2018 पासून आपल्या देशातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील खरी, निडर आणि विश्वासार्ह बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. पण एक मनापासूनचा प्रश्न आहे. जेव्हा आम्ही तुमच्यासाठी सत्य मांडतो, तुम्ही आमच्यासाठी एक छोटासा पाठिंबा देऊ शकत नाही का? एक लाईक, एक सबस्क्राईब. यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागत नाही, पण तुमचा हा छोटासा सपोर्ट आम्हाला आणखी ताकद, प्रेरणा आणि हिंमत देतो. जर तुम्हाला खऱ्या बातम्यांना साथ द्यायची असेल तर आत्ताच सिल्लोड एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. का विश्वास आमची ताकद. आम्ही तुमच्यासाठी मराठी चॅनल सुरू केलंय. देऊळघाट गावातून एक गंभीर आणि चिंताजनक बातमी समोर येते. गेल्या 1 ते 1.5 महिन्यांपासून गावातील पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने नागरिकांचं जीवन अक्षरशः विस्कळीत झालंय. बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान. बुलढाणा जिल्ह्यातील उन्हाळ्याच्या तीव्रतेमध्ये पाण्यासारख्या अत्यावश्यक सुविधेअभावी ग्रामस्थांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. महिलांना व नागरिकांना लांब अंतरावरून पाणी आणावं लागत असून परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज 22 एप्रिल रोजी बुलढाणा येथील गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. यामध्ये प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. संघटनेनं प्रशासनाच्या उदासीन भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत स्पष्ट इशारा दिलाय की जर लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल आणि रास्ता रोको केला जाईल. यावेळी अमोल मोरे, अरबाज खान, पवन काकडे शेख, खालिद शेख, अतिक, आमिर खान, जाकीर खान शेख, तौफिक शेख, नसीम यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. आता मोठा प्रश्न असा आहे की प्रशासन या गंभीर समस्येकडे किती लवकर लक्ष देणार आणि देऊळघाटकरांना पाण्याचा दिलासा कधी मिळणार? तकरीबन 1 महीना हो गया था जो नल बंद थे और पानी की बहुत तकलीफ हो रही थी गांव के अंदर. इसके वास्ते हमने ये पंचायत समिति में निवेदन दिए सीओ साहब के पास में. उन्होंने बोले कि 2 दिन में हम आपका पानी चालू करा देते हैं. जो है कि देवल घाट का जो मसला जो दूसरे पक्ष के लोग नहीं करना चाह रहे थे या कर रहे थे, उनकी अलग मर्जी होंगी. जो गाँव वाले हमारे पास में आए थे कि भाई रविकांत उपकर